विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज सलगरे मार्गावरील सलगरे गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सलगरे बेळंकी रस्त्यावरील देवकरमाळा परिसरातील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातात अण्णाप्पा सूर्यप्पा वावरे, राहणार देशिंग, तालुका कवटे महांकाळ यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक माहितीनुसार अण्णाप्पा वावरे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना सलगरे बेळंकी मार्गावरील देवकरमाळा परिसरातील वळणाजवळ पोहोचताच त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटल्याने दुचाकी घसरून भीषण अपघात झाला। अपघाताचा जोर इतका मोठा होता की वावरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातानंतर काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले, तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळाल्यानंतर कवटे महांकाळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णालयात हलवण्यात आला। या अपघाताची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। देवकरमाळा परिसरातील वळण धोकादायक असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात असून या मार्गावर वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अण्णाप्पा वावरे यांच्या आकस्मिक निधनामुळे देशिंग गावासह परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।